नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवायचा विशेष असं आहे की आज आपल्या भावाने टाकलेलं आहे बिअर शॉपचं दुकान आणि त्या दुकानाची आज ओपनिंग आहे आणि आपण तिथंच आलेलो आहे. तर आता त्याची तयारी करतो आहे आपण. गणेश पूजन वगैरे झालेलं आहे सकाळी आणि संध्याकाळी ओपनिंग आहे दुकानाची आणि आपण आलेलो आहे दुकानावरती. आणि आता थोड्याच वेळात आम्ही दुकानाची सेरेमनीसाठी थोडं डेकोरेशन करणार आहे. त्या डेकोरेशनची आता आम्ही तयारी करणार आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो आमचं दुकान. तर तुम्ही असंच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, हे आपलं बिअर शॉपचं दुकान आहे, टोंबरे बिअर शॉप आणि सुशांत चायनीज कॉर्नर अँड ढाबा. तर या दुकानाचं लोकेशन आहे आपलं कोशाने गावचं खालचं स्टॉप ऑपोजिट महानगर गॅस आहे. महानगर गॅसच्याच बाजूला आपलं दुकानाची ओपनिंग होणार आहे आज संध्याकाळी. तर गणेश पूजन वगैरे झालेलं आहे शॉपचं आणि चायनीज कॉर्नरचं पण लवकरच आपण उद्घाटन करणार आहे. नाही, आपली शॉपची व्हेन्यू आहे बघू शकता. तर हे आपले ओनर आहेत शॉपचे सूरज दादा ठोंबरे आणि त्यांचे छोटे बंधू पण आहेत तिथे, सुशांत दादा ठोंबरे ओनर आहेत ते. तर गणेश पूजन वगैरे झालेलं आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजता ओपनिंग आहे. तर इकडे आमचे मोठे बंधू पण आहेत, दादा पण आहे तिकडे. आणि सकाळी गणेश पूजन वगैरे झालेलं आहे. आता मग संध्याकाळी ओपनिंग करणार आहे बिअर शॉपची. तर त्याचं डेकोरेशनसाठी सामान वगैरे घेऊन आलेलो आहे आम्ही. तर ते आता आम्ही फुगे वगैरे फुगवायला घेतो आहे आणि डेकोरेशनची तयारी करतो आहे. तर चला आता आपण डेकोरेशनची तयारी करूया. मित्रांनो, डेकोरेशनचा बादशाह आमच्या गावचा ओमकारजी दादा ठोंबरे आलेले आहेत. तर त्यांच्या नियोजनामध्ये आजचा डेकोरेशन होणार आहे बलूनचा आणि सुरुवात केलेली आहे. इकडं बघा सुशांतचा टाइमपास चाललेला आहे आणि त्याने आम्हाला एक डेमो पण दिलेला आहे बलूनचा. बघा तर डेमो बघा कसा आहे त्याचा. आणि मशीनचे मालक इकडे आहेत महेश ठोंबरे. डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केलेली आहे ओमकारने. फुगे फुगवायला घेतलेत त्याने. बघा मापासाठी त्याने बॉक्स घेतलेला आहे. चार याला करायचं ना, चार करायचं ना. तर आता मशीनची जागा चेंज केलेली आहे ओमकारने. तर मित्रांनो, एवढे फुगे आम्ही मशीनने फुगवले, पण आता फुगे मशीनने फुटायला लागलेले आहेत. तर मशीन पूर्ण उन्हात ठेवलेले आहे. तिला पाण्यात टाकले आम्ही आणि परत उन्हात ठेवले आता सुकायला. आणि आता हाताने फुगवायला घेतलेले फुगे. आणि विवेक पण आम्हाला जॉईन झालेला आहे. आणि आता मी हाताची मशीन आणले, त्याने आता फुगा फुगवायला घेतलेत. एवढेच झालेत फुगून, आम्ही खूप फुगवायचे. आला आणि विवेक लगेच चाललेला आहे. एक नंबर काम चुकार पोरगा आहे. एक नंबर फुगायचे भाई. तर मित्रांनो, तोंडाने फुगा फुगवायला घेतलेले आहेत.
गाठ मारायला एवढं गाठ मारायला त्याला गाठ मारायला मशीन लावतो मशीन एकदम परफेक्ट साईज झालेली मशीनने जिरलेले आमची. आता आम्ही तोंडाने फुगवायला घेतलेले. मशीन भिजले काय होईल. महेशच्या हातात देतोय. महेश गाठी मारायला एक नंबर आहे तो. देवाने तुला सांभाळायला पाहिजे. पहिला झाला आजारी आहे. आणि दुसरा पण फुगून झालेला आहे मित्रांनो. फक्त पण तोंड घ्यायची. गरमी खूप होते, घामाघूम झालेलं आहे, हालत बेकार झालेलं आहे आमची. ब्लॅक कलरचा लॉट झालेला आहे आमचा फुगे फुगून. आणि आता मी गोल्डन कलरची सुरुवात केली आहे फुगा फुगवायला. 3 पुढे आहेत ते फुगवायचे आता. देवाबाई पण आले. देवाबाई एक एक बाटली चेक करून आणली. देवाला पाठवून ऑटोमॅटिक म्हणून देऊ नका तो. तिकडं फुटते. त्या बापरे टाक. तर आता मित्रांनो सर्व फुगे आमचे फुगून झालेले आहेत. स्टॉक करून ठेवलेलं आहे फुग्यांचा पण. आणि आता त्यांची एक वेल बनवून घ्यायची आपल्याला पुढे लावायला. गोल्डन आणि ब्लॅक कलरचे फुगे आहेत. तर त्यांची आपण एक वेल बनवून इथं समोर लावणार आहे. वेल बनवणारे पण आलेले आहेत मास्टर. त्यांची एंट्री झालेली आहे. ओमकारची दात ठोंबरे. चालू हो गया. तर आता वेल बनवला घेतलेले आहे मित्रांनो पब्लिकने. मास्टर माइंड आहे त्यातले ओमकार वेल बनवण्यासाठी. आणि तात्या पण आलेले आहेत जॉबवरून. आज लवकरच आलेले आहेत 2 तास. खास ओपनिंगसाठी आलेले आहेत ते आज. तात्या आहेत ते आमच्या गावचे. त्यांना भीती आहे की कंपनीमध्ये त्यांना तात्या नावाने बोंबलतील म्हणून ते तात्या बोलू नको. बघा एकदम पद्धतशीर आलेले वेल. व्यवस्थित बांधणार आहे की वेळ आहे. हातभार लावतोय ऋतिक पण फुगा फुगवायला. तर आमची वेल करून झालेली आहे पूर्ण. आणि आता त्याचा सेटअप लावायला घेतलेला आहे. आणि सुशांतने जाऊन बाकी राहिलेला माल पण घेऊन आलेला आहे इकडं. खूप मेहनत केलेली आहे सुशांतने आज. अरे खूप मेहनतीचा माणूस आहे तो पोरगा आहे. आणि इकडं वेल बघा आता. बस एक नंबर झालेली आहे. आणि अशा प्रकारे वेल सक्सेस, एकदम वेल सक्सेस झालेली आहे. मग मित्रांनो फायनली आता वेल पण लावून झालेली आपल्या फुग्यांची. हा बरोबर आहे. नको नको खेचू नको, बरोबर आहे. आणि आता इकडे माल पण लावून घेतात जो आता आणला. जो आता नवीन आणलेला तो पण सर्व फ्रीजमध्ये लावून घेतलेला आहे माल. आणि सर्व मंडळी आपल्या इकडे बसलेले निवांत सध्या. आणि संध्याकाळी 7 वाजता आपली ओपनिंग आहे. तर भेटू आता आपण संध्याकाळी 7 वाजता. तर आता जाऊन थोडा आपण आराम करूया. तर मित्रांनो आता 7 वाजत आलेले आहेत. आणि आपण पुन्हा दुकानावरती आलेलो आहेत. आणि पब्लिक गोळा झालेली इकडे.
अजून पब्लिक यायची बाकी आहेत. तर आम्ही आता तयारी करतो, रेबिन वगैरे लावतो शॉपच्या ओपनिंगसाठी. आणि इकडे पब्लिक आलेले आता इकडे बाकीचे पब्लिक बसलेले आहेत आपले. कोणाच्या अभावामुळे आमचे थोडेफार फुगे फुटले तिकडे. तर आमच्या वेलची थोडी वाट लागलेली आहे, दाखवतो तुम्हाला. इतका ऊन आहे की त्याच्यामुळे फुगे फुटलेत आणि सर्व वाट बघतायत लवकरच ओपनिंग व्हावी म्हणून शॉपची. तशी आमची किरकोळ विक्री चालू आहे आणि थोड्या वेळात आम्ही आता इथे रेबिन वगैरे लावून कटिंग काढून घेणार आहोत. तर अर्धे आमचे पब्लिक पाठीमागे पण बसलेले आहोत. इकडे पण आपली सोय आहे सर्व बघा. अजून टेबल वगैरे लावायचे आम्हाला. आणि मालक पण आले आता घरी जाऊन चेंज करून आलेले आहेत. तर सोबत मालकीनबाईंना पण घेऊन आलेले आहेत ते. ना मालकीनबाई निगराणी करतायत पाठीमागे. ते याच मालकीनबाई आहेत. तर निगराणी करत होता इकडे मागे काय चाललंय. तर मागे काहीच नाही, सर्व पोरा पुढे आलेले आहेत आता. मागचं त्यांचं असं म्हणणं आहे निगराणी केल्यानंतर का आता तुम्ही पाठीमागे टेबल लावून घ्या. सर्व पाठीमागची पब्लिक पुढे आलेली आहे. आता रिबिन लावायला पण घेतलेले महेशने आणि विवेकने. 9लाच भाऊचं पण आगमन झालेलं आहे इकडं. सकाळी 8वा नंबर होता त्याचा, आता 51वा नंबरवर गेलेला आहे तो. 8व्या नंबरवरून डायरेक्ट 51वा नंबरवर गेलेले आहेत. देऊन टाकला त्याही फादर्स डे साठी त्यांचा नंबर दिला त्याही त्यांना तात्यांना. महेश पूर्णपणे आज त्याचं सर्वस्व झोपवतं इथे. आणि आता आमची तयारी झालेली आहे, फायनली रिबिन लावलेली आहे आणि सर्व अतिथी पाहुणे वगैरे इथं आलेले आहेत. तात्या पण आले, तात्यांचं स्वागत पण येते. अशा प्रकारे नारळ फोडून उद्घाटन झालेलं आहे. आता रिबिन कापायची बाकी आहे. आता रेबिन कापण्यात येत आहे. आणि रेबिन कापायला सुरुवात झालेली आहे आणि बाबांच्या हस्ते रेबिन कापण्यात येत आहे. आणि आजपा मोरया अशा प्रकारे शॉपची ओपनिंग झालेली आहे आपले. जय मल्हार. सुरतच्या नवीन व्यवसायाला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांनी येऊन त्याला लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा. आजचा वार पण रविवार आहे आणि ओनर आलेले आहेत आतमध्ये आणि आधारस्तंभ पण आले आहेत आमचे. आणि ते काय बघतायत तिकडे बघून आम्हाला थंडा घेत आहेत ते वाटायला. ते आपल्या अतिथी वगैरे आलेले आहेत त्यांच्यासाठी. हे भरलेले आहेत, भरलेले. तर आता आलेल्या पाहुण्यांसाठी इथे आम्ही स्नॅक्सची सोय केलेली आहे आणि इकडे स्नॅक्स भरण्यासाठी घेतलेले सर्वही. समोसे आहेत, वेफर आहे आणि इकडे थंडा वगैरे पण आहे. गणेशचं पण आगमन झालेलं आहे इकडे. नमस्कार.
आणि महेश थंडा भरतो इकडे. थंडा वाढताना घे. आणि उन्मेष सर्व करते सर्वांना. तर इकडे महेशने थंडा भरायला घेतलेला आहे आणि आमचे ऋतिक इकडे समोसा भरत आहे आणि प्रज्वल पण त्यांच्या सोबत आहेत. आणि सर्वात म्हणजे मानाचे विवेकजी ठोंबरे पण आहे तिकडे. मानाचा करवला आहे तो. विवेकजी ठोंबरे नाही ते विवेकजी वाटलावे आहेत ते. कारण त्यांना असं नाव का दिलं आम्ही तर ज्या बाहेर जे फुगे फुटलेत जास्त करून ते त्यांच्या टचमुळे फुटलेले आहेत. उन्मेषने सर्वांनाच आता नाश्ता दिलेला आहे. तर जेवढे सर्व अतिथी आमचे पाहुणे होते त्यांना सर्वांना नाश्ता वगैरे देऊन झालेला आहे आमचा. आणि आता त्याचे मावस बंधू आलेले आहेत थेट बरोबर शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत ते सुशांत आणि सूरजला. आणि त्यांचे पप्पा पण आलेले तिकडे शुभेच्छा देण्यासाठी. आणि आमच्या गावचे युवा नेतृत्व दयू पण आलेले आहे तिकडे शुभेच्छा द्यायला सुशांतला. एक 7व्या नंबर 8व्या नंबरवरती दोघे जण होते सकाळी. त्यांना स्पेशल इथे ट्रीट दिलेली आहे. एक मावस भाऊ आलेले आहेत बादलाबरोबर आणि काका आलेले आहेत शुभेच्छा द्यायला सूरजला. सुशांतला घेत नाही ते फोटो काढायला ठेवला त्याला. शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याही सुशांतला सूरजला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवीन त्यांच्या व्यवसायासाठी. खूप गोड मुलगा आहे हा. आणि सर्व पाहुणे येतच चाललेले दादा सर्व शुभेच्छा द्यायला. सर्व तात्यांच्या नियोजनाखाली येते सर्व नाश्त्याची सुविधा. तो उन्मेषचे पप्पा पण आलेले आहेत त्याच्यामुळे उन्मेष खूप गोड बोलतो इकडे आज. आता माऊली पण शुभेच्छा दिलेल्या आहेत दोघांना. माऊलीने पण शुभेच्छा दिलेल्या आहेत दोघांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. त्यांचं पण शॉप आपल्या शॉपच्या साईडलाच आहे तर इकडे पण व्हिजिट करा तुम्ही. टी आणि वडापाव सेंटर आहे. जेव्हा तुम्ही सर्व इकडे व्हिजिट कराल तर त्यांच्या शॉपला पण नक्कीच व्हिजिट करा. तिकडे चकना घ्या. इकडे बाटली भेटाल तुम्हाला चांगला आहे त्यांचा. आणि तिकडे चकना आयटम आहेत सर्व. तर तुम्ही चकना आयटम पण घेऊ शकता सर्व इकडे. आणि वडापावला पण त्यांच्या खूप टेस्ट आहे. तर या शॉपचे ओनर आहेत माऊली आणि त्यांच्या मिसेस आहेत तिकडे. तर तुम्ही तिकडे बाटली घ्यायला आले इकडे चकना घ्यायला या. तुम्हाला सर्व प्रकारचा चकना भेटेल इकडे नमकीनमध्ये. आणि येता येता जर तुमच्या गाडीचा काही हवा वगैरे झाली पंक्चर वगैरे झाला तर इकडे आमच्याकडे पंक्चर आणि टायरची सोय पण आहे. तर त्याचे ओनर आहेत मुस्ताक भाई. ते सध्या गावाला गेलेले आहेत तर त्यांचे छोटे बंधू आहेत तिकडे छोटू. इकडून सर्वजण आता येत आहेत आणि कालोख पण पडायला सुरुवात झालेली आहेत. तर भरपूर असे सर्व लोक येऊन शुभेच्छा देऊन गेलेले आहेत सूरजला सुशांतला दोघांनाही. पाहुणे मंडळी पण येत आहेत गावकरी येत आहेत आणि सर्वांना शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत सूरजवरती. तर मित्रांनो बऱ्यापैकी लोक येऊन शुभेच्छा वगैरे देऊन गेलेले आहेत आणि आपल्या शॉपला सुरुवात झालेली आहे शुभेच्छा आणि सुशांतच्या. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवतो आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.